नमस्कार मंडळी, मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। 30 डेज चॅलेंज कसं चालू आहे मंडळी, पटापट कमेंट करून सांगा। खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। तुमचं नाव आणि चॅलेंज मध्ये काही अडथळा येत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे शेअर करू शकता। चॅलेंज संपल्याच्या नंतर मी जे लोक चॅलेंज पूर्ण करणार आहे त्यांच्याशी पर्सनली फोनवर बोलून त्यांचं अभिनंदन करणार आहे। सो ज्या लोकांनी चॅलेंज घेतलं त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक। आजचा विषय थोडासा मला नेहमीपेक्षा वेगळा ह्यासाठी वाटतो, पण तो जास्ती रेलेव्हंट ह्याच्यासाठी आहे कारण मी खूप स्त्रियांच्या संपर्कात एवढे वर्षापासून आहे। मी स्वतःचं आयुष्य बघते, माझ्या अवतीभोवती जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांचं आयुष्य बघते आणि मला एक गोष्ट असं नेहमी लक्षात आलंय की आपण लग्न, संसार, मुलं ह्यामध्ये इतके जास्ती गुरफटून जातो कारण त्यावेळी तेवढी आपला टाइम, एनर्जी त्या गोष्टींना देणं आवश्यक असतं। पण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी तन्मयतेने करत असतो, प्रेमाने करत असतो, आनंदाने करत असतो, त्यावेळेस कुठेतरी आपल्याला एकटेपण वाटत असतं। असं आपल्याला वाटतं की सगळे आहेत पण तरी सुद्धा मनातनं एकटेपण असतं। आपल्याला कुठेतरी प्रेम, आधार असं आपण शोधत असतो, पण आपल्या लक्षात हे येत नाही की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्येच असतात। तुम्ही ऐकलं असेल ना की प्रत्येक स्त्रीमध्ये दैवी शक्ती ही असते। मग ही जी देवी शक्ती आहे ह्याची आपल्याला मुळात विसर पडलेला आहे किंवा आपल्याला कधी कधी त्याची जाणीव नसते। मग आपल्यात असलेली ही देवी शक्ती आपण कशी विकसित करावी किंवा या शक्तीमुळे कसा आपला टोटल माइंडसेट चेंज होऊ शकतो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। यात वेगळ्या वेगळ्या थोड्याशा टेक्निक सुद्धा मी तुम्हाला करायला लावणार आहे, ज्या तुम्ही केल्या तर तुम्हाला एक चांगला बदल तुमच्या माइंडसेट मध्ये जाणवेल। ऑफकोर्स या टेक्निक्स आहेत, याचा अध्यात्माशी तसा काही संबंध नाहीये, मी आधीच तुम्हाला सांगते, पण एक NLP चा सुद्धा यात थोडासा समावेश असणार आहे। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा। थोडासा मोठा झाला तर स्किप करून बघू नका, दुसऱ्या दिवशी उरलेला व्हिडिओ बघा। मधुरा जीवा एम्पॉवरिंग विमेन हे आपलं ऍप आहे। या ऍपवर निरनिराळे कोर्सेस आहेत ज्यांनी तुम्ही स्वतःला प्रोफेशनली, पर्सनली अपग्रेड करू शकता। जी ऍपची लोक ज्यांनी कोर्सेस विकत घेतलेले आहेत त्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, जेणेकरून मी त्यांच्या संपर्कात राहू शकेल आणि पर्सनली सुद्धा ऍज अँड वेन मला वेळ असेल त्यावेळेस मी त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करू शकेल। सो आपला ऍप डाउनलोड करा आणि कोर्सेसचा फायदा सुद्धा करून घ्या। कुठल्याही स्त्रीमध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीमध्ये फॉर दॅट मॅटर दोन प्रकारे आपण प्रत्येक प्रसंगांना रिॲक्ट करत असतो। तुम्ही बघा, कधी कधी आपण खूप प्रेमळ असतो, दयावान असतो, लोकांना मदत करतो, आपण खूप चांगले वागतो आणि कधी कधी ना आपण खूप वाईट वागतो। आपण रागवतो, चिडतो, तिरस्कार करतो, द्वेष करतो, आपल्याला जेलसी निर्माण होते। सो हे जे दोन्ही कॉम्बिनेशन्स आहेत ना, हे दोन्ही कॉम्बिनेशन्स आपल्यामध्ये असतात। मग आपल्याला कोणचा जो भाग आहे, म्हणजे आता असं आपण ह्या व्हिडिओ पुरता असं ठरवूया की आपल्यामधला दैवी भाग आणि आपल्यामधला साधारण स्त्रीचा भाग, हे असे दोन भाग आपण ठरवूया। दैवी भाग आणि साधारण स्त्री, अगदी सर्वसामान्य स्त्री। मग आपल्याला कोणचा भाग डेव्हलप करायचा आहे, आपल्याला कोणचं तत्व आपल्याला डेव्हलप करायचंय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। जर का आपण चांगलं तत्व म्हणजे दैवी तत्व आपल्यामधलं विकसित केलं तर आपली मानसिकता खूप चांगली बदलते। आपल्याला येणारा जो लाईफ एक्सपिरियन्स आहे, आयुष्यातले जे काही अनुभव आहेत ते सुद्धा बदलतात। युअर इनर रियालिटी क्रिएट्स युअर आउटर रियालिटी। आपली आंतरिक स्थिती जर का पॉझिटिव्ह असेल, प्रेमळ असेल, चांगली असेल तर आपला जो बाह्य एक्सपिरियन्स आहे आयुष्याचा तो सुद्धा चांगला होतो। पण आपण नेगेटिव्ह असू, खूप राग करत असू, डिप्रेस्ड असू तर आपल्याला जग सुद्धा तसंच दिसतं। तो आपला हा आउटर एक्सपिरियन्स चांगला करण्यासाठी आपला इनर एक्सपिरियन्स म्हणजे आपली आंतरिक स्थिती खूप चांगली असायला पाहिजे। मग ती आंतरिक स्थिती चांगली कशी करायची, तर त्यासाठी 1-2 मिनिटं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की तुम्ही 2 मिनिटं तुमचे डोळे बंद करा आणि जेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद कराल तेव्हा एक चांगली सुंदर देवी तुमच्या डोळ्यासमोर आणा। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप सुंदर देवी आहेत। तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय साध्य करायचं आहे ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर आणा।
तुम्हाला वैभव पाहिजे, सक्सेस पाहिजे आहे, प्रेम पाहिजे आहे, आनंद पाहिजे आहे, कुठल्या कुठल्या क्वालिटीज तुम्हाला स्वतःमध्ये, कुठले गुण तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये डेव्हलप करायचे आहेत, ते सगळे या देवीच्या स्वरूपामध्ये तुम्ही इमॅजिन करा, कल्पना करा की ही सगळ्या ज्या क्वालिटीज ज्या तुमच्यात नाही आहेत, ज्या तुम्हाला विकसित करायच्या आहेत, त्या तुम्ही या देवीच्या इमेजमध्ये किंवा या देवीच्या स्वरूपात स्वतःच्या डोळ्यासमोर आणा आणि ती इमेज तुमच्या मनामध्ये ठेवा. खूप सुंदर म्युझिक बॅकग्राऊंड मध्ये लागलेलं आहे. जर का तुम्हाला वैभव पाहिजे असेल तर वैभव भरपूर असणारी देवी तुमच्या डोळ्यासमोर करा. जर का तुम्हाला पॉवर पाहिजे असेल, खूप शक्ती पाहिजे असेल तर शक्ती स्वरूप देवी तुमच्या डोळ्यासमोर आणा. जर का तुम्हाला विद्या प्राप्त करायची असेल तर सरस्वती देवी तुमच्या डोळ्यासमोर आणा. स्वरूप कुठलंही असू दे, ते तुमच्यावर आहे. तुम्ही ते स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर कल्पना करायची आहे. मी एक 2-3 देवीची आपली उदाहरणं दिली, पण जी देवी, जी व्यक्ती तुम्हाला व्हायचंय तुमच्या आयुष्यामध्ये, ज्या क्वालिटीज तुम्हाला तुमच्या आयुष्यात विकसित करायच्या आहेत, त्या सगळ्या या देवीमध्ये हे करा. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ही जी शक्ती आहे ही नेहमी सदैव तुमच्या मनामध्ये आत तुमच्यात असते. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल, वाईट वाटेल, काय करावंसं ते सुचणार नाही, त्यावेळेस या शक्तीचं स्मरण करा. कुठलंही चित्र तुम्ही देवी शक्तीचं स्वतःच्या मनाप्रमाणे तुमच्या मनात तुम्ही काल्पनिकरित्या मांडू शकता. माझा असा कुठलाच अट्टास नाहीये. इट्स टोटली अप टू यू. ह्या थोड्याशा इमॅजिनरी टेक्निक्स आहेत, पण ह्या खूप पॉवरफुल आहेत आणि दैनंदिन ह्याचा जर का तुम्ही सराव केला तर एक आमूलाग्र बदल तुमच्या माइंडसेटमध्ये येतो. तर आता जेव्हा तुम्ही देवी शक्तीचं एक सुंदर स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर आणलेलं आहे, तर नेहमी लक्षात ठेवा की आपण आता कसे आहोत. तर आपण साधारण स्त्रीच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक गोष्टीकडे बघतो, वागतो आणि रिॲक्ट करतो. पण जेव्हा आपण ह्या देवी शक्तीच्या मोडमध्ये जातो त्यावेळेस आपलं वागणं, बोलणं किंवा आपलं जे आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संपूर्ण बदलतो. तर आपण आणि ही देवी शक्ती ही वेगळी नाहीये, आपण एकच आहोत. पण आपण आपले मोड्स हे नेहमी बदलले पाहिजे. आपण साधारणपेक्षा एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा देवी शक्तीच्या दिशेने आपण विचार केला पाहिजे. आणि आता आम्हाला NLP मध्ये खूप छान टेक्निक करवली आहे. नॉर्मल स्त्री कशी असते अशी, आणि गॉडेस अवतार कसा असतो तर असा. नॉर्मल गॉडेस, नॉर्मल गॉडेस. एक गंमत आहे, NLP मध्ये हे करवतात. सो जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात वेगळे प्रसंगांना तुम्ही तोंड देता ना, तेव्हा तुम्हाला यू हॅव टू स्विच द मोड. म्हणजे आता साधं उदाहरण देते. आता कसं की आता समजा मुलांनी भरपूर पसारा केलाय, मग जर का आपण सर्वसामान्य स्त्रीच्या मोडमध्ये असू तर आपण कसं म्हणणार, काय तुम्ही एवढा पसारा केला, तुम्हाला एवढी पण अक्कल नाही का, मी मर काम करते, एवढं घर आवडते आणि तुम्ही हा पसारा का केला. मग तुम्ही जाऊन एखादा फटका सुद्धा मुलांना लावून देता. पण जर का तुम्ही गॉडेस मोडमध्ये असाल किंवा देवी शक्तीच्या मोडमध्ये असाल तर तुम्ही काय म्हणणार, ऑटोमॅटिकली तुमची जी माइंडसेट आहे, रिॲक्शन आहे ती बदलते. अरे बाळांनो, तुम्ही एवढा पसारा का केला, थोडंसं आवरून ठेवलं पाहिजे की नाही, मी किती काम करते, तुम्हाला एवढे सगळं मी घरात काम करते, मग थोडीशी मला मदत करणार का, आपण सगळे मिळून हा पसारा आवरूयात का. सो काय झालं, यू स्विच द मोड. सो युअर रिस्पॉन्स टू ऍक्शन चेंजेस जेव्हा तुम्ही देवी शक्ती मोडमध्ये जाता. सो ही एक टेक्निक आहे. ओके, मी परत एकदा सांगते, देर इज नो स्पिरिच्युअलिटी अटॅच टू दिस. याच्यात आध्यात्मिक काहीही असा विचार करू नका. जस्ट एक आपल्यामधला जो चांगला भाग आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये जी एक आंतरिक शक्ती आहे ती आपण कशी विकसित करू शकतो, किंबहुना त्या जाणीवीच्या स्थितीमध्ये आपण सतत कसं राहू शकतो, त्यासाठी ही सगळी टेक्निक आहे. सो जेव्हा आपण गॉडेस मोडमध्ये असतो तेव्हा आपलं परसेप्शन किंवा आपला बघण्याचा प्रसंगाकडचा दृष्टिकोन हा लगेच बदलला पाहिजे. आता दुसरा प्रसंग असा असतो की जेव्हा कोणीतरी आपल्याला वाईट म्हणतं किंवा कोणीतरी आपल्याला ब्लेम करतो, चिडतं, तेव्हा आपण काय करतो, तर सर्वसामान्य स्त्रिया कशा रिॲक्ट करणार की आपण पण चार त्यांना
गोष्टी सुनावणार, आपण राग करणार, त्रागा करणार, किंवा आपण सुद्धा त्यांना म्हणणार की तुम्हीच वाईट आहात, तुमचंच चुकलं. हे सर्वसामान्य स्त्रीची रिॲक्शन झाली. पण गॉडेस मोड काय करते? तर गॉडेस मोड लेट गो करते. लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं ह्याची तिला चिंता नसते. ती चांगलंच करत राहते आणि त्या गोष्टींनी ती स्वतःच्या मनावर परिणाम करून घेत नाही. सो जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपण गॉडेस मोड मध्ये जाऊन विचार करायला पाहिजे. आपण आपल्या ना शब्दांचे कधीच पक्के नसतो. आज आपण एकाला म्हणतो की हा मी तुला ना, आपण मुलांना म्हणतो मी संध्याकाळी तुला फिरायला घेऊन जाईल. सासूबाईंना म्हणतो काही तुम्ही काळजी करू नका, संध्याकाळी आल्यावर मी हे काम करेन. आपण अजून कोणाला तरी मैत्रिणीला सांगतो हो मी नक्की येईल ना तुझ्यासोबत पिक्चरला. आणि जेव्हा तिघ जण आपली वाट बघत असतात तेव्हा आपण हमखास विसरून जातो आणि सांगतो की अरे मला आज बरं नाहीये, मला आज जमणार नाही. म्हणजे काय झालं, सर्वसामान्य स्त्रियांसारखा जर का विचार केला तर वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट वी से. आपण कॅज्युअल असतो, आपण आपल्या कमिटमेंट्स कधीही देतो, कशाही देतो, आपण काय बोलतो, काय लोकांना कमिट करतो ह्याची जबाबदारी आपण स्वीकारत नाही. पण जेव्हा आपण गॉडेस मोड मध्ये जातो तेव्हा आपण आपल्या शब्दांवर खूप विचार करतो. प्रत्येक शब्द विचार करूनच लोकांसमोर मांडतो. जी कमिटमेंट किंवा जे प्रॉमिस आपल्याला करता येईल तेच आपण बोलतो. सो जेव्हाही आपण कोणाशी बोलतो तेव्हा आपण आपल्या शब्दांना घेऊन खूप कॅज्युअल न राहता प्रत्येक शब्द मोजून मापून बोललं तर आपली ही गॉडेस मोड मधली असलेली देवी आहे ना, ही आपल्याला खूप पुढे नेते आयुष्यात. बरेचदा असं होतं की आपण आपल्या बोलण्यामुळेच खूप शत्रू निर्माण करतो. जर आपल्या जिभेवर साखर असेल आणि आपण आपल्या वर्ड्स किंवा आपल्या शब्दांबद्दल कॅज्युअल नसू तर आपण खूप चांगल्यापैकी आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि लोक सुद्धा आपल्याला सिरियसली घेतात. आता एक असं म्हणणं आहे की ज्या ज्या गोष्टीवर आपण फोकस करतो आयुष्यामध्ये ती गोष्ट आयुष्यामध्ये वाढायला लागते. व्हॉट एव्हर वी फोकस इन आवर लाईफ ग्रोज इन आवर लाईफ. जर का आपण आयुष्यामध्ये नेगेटिव्हिटी वर फोकस केला, गॉसिपवर फोकस केला, सेल्फिशनेसवर फोकस केला, द्वेषावर फोकस केला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात वाढणार आहे. पण जर का आपण देवी मोड मध्ये गेलो किंवा गॉडेस मोड मध्ये गेलो तर आपण फोकस करतो प्रेमावर, क्षमेवर, ग्रॅटिट्यूडवर, प्रसन्नतेवर, इम्पॅक्टवर. तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एका चुकीच्या किंवा नेगेटिव्ह मोड मध्ये जातोय तेव्हा पटकन स्विच द मोड, गॉडेस मोड मध्ये जायचं आणि स्वतःला सांगायचं कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, या सगळ्या गोष्टी मला नको आहेत. ह्याला म्हणतात कॅन्सल कॅन्सल टेक्निक. लगेच डोक्याला इन्स्ट्रक्शन, ब्रेनला इन्स्ट्रक्शन द्यायच्या की नो नेगेटिव्हिटी, नो हेट्रेड, नो गॉसिप, नो सेल्फिशनेस, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. असं जेव्हा म्हणतात तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं माइंड गॉडेस मोड मध्ये शिफ्ट होतं आणि तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करता. ऐकताना हे खूप वेगळं वाटेल, असं वाटेल मधुराताई आज हे काय सांगते, पण ह्या टेक्निक्स आम्ही आमच्या सेशन्स मध्ये करतो. आमचे जे मोठे मोठे कोचेस आहेत, ट्रेनर्स आहेत, हे आम्हाला टेक्निक्स करवतात आणि ह्या टेक्निक्स खूप पॉवरफुल आहेत. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की अरे हे काय चाललंय, असं का होतंय, पण हळूहळू यू विल गेट यूज टू इट. आणि तुम्हाला हे सगळं मनाच्या स्तरावर करायचं आहे. मेंटली तुमची माइंडसेट सगळी ही चेंज होण्यासाठी या सगळ्या टेक्निक्स आहेत. जी सर्वसामान्य स्त्री असते ना ती तिच्या भावनांची गुलाम असते. कधी राग आला तर रागवलं, चिडतात, कधी आपण रागवतो, चिडतो, अनकंट्रोलेबल बोलतो, काही पण बेजबाबदार सारखे वक्तव्य करतो आणि आपण जसा प्रवाह असतो त्याप्रमाणे आपण नुसतं वाहत जातो. मग आपण कुठल्या दिशेने चाललोय ह्याचं आपल्याला भान नसतं. पण जर का आपण गॉडेस मोड मध्ये गेलो तर 2 मिनिटं जर का आपण डोळे शांत बंद करून बसलो तर आपल्यातली आंतरिक शक्ती, आपली दैवी शक्ती आपल्याला सांगेल की हे चुकतंय. सिट इन युअर नोईंगनेस. 2 मिनिटं डोळे शांत बंद करून बसा आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या आणि जे काही तुमच्या अवतीभोवती घडतं आहे त्याचं चिंतन करा. त्यावेळीच तुम्हाला आतूनच तुमची शक्ती सांगेल, देवी शक्ती किंवा तुमचं नोईंगनेस तुम्हाला सांगेल की हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. सो सायलेन्स इज द बेस्ट प्रॅक्टिस.
तर जेव्हा जेव्हा असे काही डिस्टर्बिंग प्रसंग घडतात किंवा तुम्हाला एक डायलेमा निर्माण होतो किंवा एक दुविधा मनस्थिती निर्माण होते की हे काय करायचं, हे करू की ते करू, तेव्हा शांत डोळे मिटून बसा. तुमच्याकडे तुमची सगळी उत्तरं, तुमची जी आतली दैवी शक्ती आहे, तुमची जी गॉडेस अवतार आहे ते तुम्हाला देईल. सर्वसामान्य स्त्रिया काय करतात तर सतत पीपल प्लीजर असतात. म्हणजे ह्याला खुश करूया, त्याला खुश करूया, लोकांना आपल्याबद्दल चांगलंच मत लोकांचं असायला पाहिजे, ह्यासाठी खूप धडपड करून बिचारे आपलं आयुष्य वेस्ट करत असतात आणि एनर्जी पण वेस्ट करत असतात. चांगलं वागणं वेगळं आणि लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून वागणं हे वेगळं, ह्यात खूप जास्ती फरक आहे. सो ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पीपल प्लीजर. पण गॉडेस मोड कशी असते? व्हॉट पीपल थिंक ऑफ यू इज नन ऑफ हर बिझनेस. म्हणजे काय, लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं ह्याच्याशी माझं देणं घेणं नाही. मी चांगलं वागते, चांगलं राहते, लोकांची प्रेमाने वागते आणि जे जे माझ्या कपॅसिटीमध्ये चांगलं आहे तेच मी करत राहते. लोकांना काय वाटतं किंवा लोकांना बरं वाटावं किंवा लोकांसाठी कंटिन्युअस 24 तास काहीतरी करत राहावं आणि स्वतःचं मानसिक खर्चीकरण करणं हे चुकीचं असतं. सो आपण चांगलं करावं, पण ते चांगलं करताना आपलं मानसिक खर्चीकरण तर होत नाही ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सो गॉडेस अवतारमध्ये जेव्हा तुम्ही जाल किंवा दैवी शक्ती मोडमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर स्टॉप बिईंग अ पीपल प्लीजर. आता खूपदा मी पाहिलंय बायकांना एकमेकांमध्ये खूप भांडतात, उणीधुणी काढतात, चुका काढतात एकमेकांच्या आणि जुन्या गोष्टी उकरून काढतात आणि एकमेकींना त्रास देतात. तर हे सर्वसामान्य बायकांसारखं आपल्याला वागायचं नाहीये. आपल्याला एक्स्ट्राऑर्डिनरी व्हायचं असेल तर स्टॉप बिईंग अ स्पिटिंग स्नेक. सारखं आपलं फणा काढून बसू नका. कंटिन्युअस बायका अशा त्या मोडमध्ये असतात, कोणी काही बोललं की लागले आपल्या अटॅक मोडमध्ये जायला. तर ह्या सर्वसामान्य स्त्रियांसारखं आपल्याला व्हायचं नाहीये. आपल्याला देवी मोडमध्ये जायचंय. जेव्हा पण लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतात, तुम्हाला वाईट म्हणतात, द बेस्ट वे इज टू कीप सायलेन्स. शांत राहायचं, रिॲक्टच करायचं नाही. हे सुरुवातीच्या टप्प्याला खूप महत्वाचं आहे. ह्याचा अर्थ असं नाही की कोणी पण येऊन तुम्हाला त्रास देऊन जाईल, असं पण नाहीये. देवी शक्तीमध्ये आक्रमक भाव सुद्धा असतो. पण सुरुवातीच्या स्तराला जेव्हा आपण स्वतःला मोल्ड करण्याच्या किंवा माइंडसेट डेव्हलप करण्याच्या स्थितीला असतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपण स्वतःलाही त्रास करून घेतो आणि दुसऱ्या व्यक्तींना पण त्रास देतो. पण आपल्याला कधी सुद्धा भांडणपेक्षा शांतता ही प्रिय असायला पाहिजे. ऑलवेज चूज पीस ओव्हर फाईट. भांडणातनं काहीच साध्य होत नाही. सो जेव्हा तुम्ही गॉडेस मोडमध्ये असाल किंवा कोणीही तुमच्याशी भांडण करायला आलं, तुम्हाला त्रास द्यायला आला, तर त्यावेळेस मानसिकरित्या तुम्ही गॉडेस मोडमध्ये असायला पाहिजे. कीप सायलेन्स. आपल्यासाठी ते खूप महत्वाचं आहे की आपण ती समोरची जी व्यक्ती आहे तिला जर का खूप भांडायचीच हे आली असेल, इच्छा झाली असेल, तर आपण रिॲक्ट न करणं किंवा देवी मोडमध्ये जाऊन सायलेंट राहणं त्या वेळेस हे खूप जास्ती पॉवरफुल ठरतं. एकदा करून बघा. आता जी सर्वसाधारण स्त्री असते ना तिला इन्फॉर्मेशन असते आणि जी देवी शक्ती असते ना तिच्याकडे नॉलेज असतं. आता तुम्ही बघा आपल्याकडे जुन्या काळामध्ये आपल्या ज्या आजी किंवा पणजी किंवा नेनी अशा ज्या बायका होत्या ना त्यांना काही इंटरनेट टेक्नॉलॉजी त्यावेळेस काही नव्हतं. पण कुठली समस्या आली तर त्या त्याच्यावर रामबाण उपाय द्यायच्या की नाही हे असं केलं किंवा हा प्रसंग असा हाताळला तर हे जो काही प्रॉब्लेम आहे हा सुटू शकतो किंवा ही समस्याचा तोडगा त्यांच्याकडे असतो. मग त्या घरगुती साध्या स्वयंपाकातल्या गोष्टी असतील किंवा संसारातल्या गोष्टी असतील. तर हे काय आहे, ही इन्फॉर्मेशन नाहीये, हे नॉलेज आहे. नॉलेज हे नेहमी एक्सपिरियन्स मधनं येतं, अनुभवातनं येतं. तर आपल्याला सर्वसामान्य स्त्रियांसारखं इन्फॉर्मेशन नकोय. द वर्ल्ड इज लोडेड विथ इन्फॉर्मेशन. भरपूर टेक्नॉलॉजी सगळीकडे असल्यामुळे सगळ्यांना इन्फॉर्मेशन आहे. पण आपल्याला सिद्ध करायचं आहे ते आहे नॉलेज, ज्ञान, जे अनुभवातनं येतं, जे सेल्फ वर्क मधनं येतं. तर जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा इन्फॉर्मेशनवर
फोकस तर करा, पण त्याचसोबत तुमचं नॉलेज कसं वाढेल हे देवी मोड मध्ये जाऊन जरा शिका, की कसं आपण आयुष्यातल्या स्थितीला हँडल करू शकतो, किंवा एखादा प्रसंग घडला तर त्याला आपण नॉलेज मोड मध्ये किंवा देवी शक्ती मोड मध्ये कसं हँडल करू शकतो. या सगळ्याच्या गोष्टी आहेत, ह्या अनुभवातनं तुम्हाला शिकता येतील. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दलचा अवेअरनेस असणं महत्वाचं आहे. सो म्हणजे ही होती एक वेगळीच टेक्निक जी आता रिसेंटली 2 महिन्यापूर्वी आम्ही शिकलेली आहे. खूप पॉवरफुल टेक्निक आहे. मग ह्या टेक्निकमुळे माझ्यात काय बदल झाला तो मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला ते जास्ती पटेल. म्हणजे सर्वसामान्य स्त्रियांसारखी मी पण आहे, गृहिणी आहे. कधीतरी मला राग येतो, चिडायला होतं, कधीतरी मला राग येतो, चिडचिड होते, आळस येतो, आणि मग घरातल्या मंडळींवर माझा पण रागावर खूप मी कंट्रोल केलाय. पण पूर्वी असं व्हायचं ना की मी पटकन बोलून द्यायचे किंवा एखाद्याला सुनवून द्यायचे. अशा प्रकारचे सर्वसामान्य स्त्रियांच्या मोडमध्ये मी होते. पण जेव्हा मी कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आली आणि मी वेगळे कोचेसकडनं या टेक्निक्स शिकून घेतल्या, त्यावेळेस एक अवेअरनेस, एक जागरूकता स्वतःबद्दल निर्माण झाली. आपल्याच मध्ये ह्या दोन्ही शक्ती आहेत. ही टेक्निक करवण्याचं कारण एवढंच, ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की आपल्यामध्ये ह्या दोन्ही शक्ती आहेत. ह्या शक्तीचा जागरूकता किंवा अवेअरनेस आपल्यात असणं जास्ती महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपला अवेअरनेस वाढतो तेव्हा आपण नॉर्मल स्त्रियांसारखं रिॲक्ट करत नाही, आपण देवी शक्ती मोडमध्ये जाऊन रिॲक्ट करतो, आपण शांत राहतो. ह्याचा परिणाम असा ओव्हरऑल माझ्या ह्याच्यात झाला की माझ्या प्रत्येक कृतीबद्दल मी जागरूक होते की मी कसं बोलते, मी कसं रिॲक्ट करते आहे, माझी विचारसरणी कुठे चुकते की नाही, किंवा हा प्रोसेस माझा चुकला का, किंवा या व्यक्तीशी बोलताना मी अजून पोलाइटली बोलू शकले असते का, किंवा मी अजून चांगल्या पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करू शकले असते का. सो ही जी मी मोड्स करवले ना त्यावेळेस आम्हाला असं करवतात देवी शक्ती मोड. नाव गो इन युअर देवी शक्ती मोड. सो हे असं तुम्ही असं घरी करू नका ऍक्शन, नाही तर लोकांना वाटेल काहीतरी परिणाम झालाय. सो हे सगळं आपल्या माइंडमध्ये असतं. मानसिक स्तरावर आपल्याला स्वतःचे मोड्स चेंज करायचे असतात, सो दॅट आपलं थॉट पॅटर्न, आपलं बिहेवियर हे बदलतं. तर ही एक खूप चांगली टेक्निक आहे जी तुम्ही मानसिक स्तरावर करू शकता. दैनंदिन जीवनात जेव्हा भयंकर वेगळे प्रसंग, लोक, सिच्युएशन्स आपल्या समोर उभे राहतात, चॅलेंजेस उभे राहतात, त्यावेळेस जेव्हा तुम्ही नॉर्मल मोड टू या मोडमध्ये, गॉडेस मोडमध्ये स्वतःला बदलता, तेव्हा तुमचा जो येणारा आउटर एक्सपिरियन्स आहे तो बदलतो. म्हणजे मला जो फरक जाणवला की मी जास्ती पीसफुल झाले, मी जास्ती फोकस झाले, मला होणारे मानसिक शारीरिक जे त्रास होते ते कमी झाले. कारण ऑल द टाइम आय वॉज अवेअर की अरे मला सर्वसामान्यांसारखं रिॲक्ट नाही करायचंय, मला स्वतःला वेगळं करायचंय, मला एका गॉडेस अवतारमध्ये किंवा एका देवी शक्ती मोडमध्ये रिॲक्ट करायचंय. सो ह्याच्यामध्ये काय होत झालं की माझी जी पर्सनॅलिटी आहे ती जास्ती बॅलन्स झाली, मी जास्ती कंपोस्ट फील करायला लागले. सो ह्याच्यामुळे एक खूप चांगला बदल होतो. ऑफकोर्स ही टेक्निक तुम्हाला महिना 2-3 महिने करायला लागते, जेणेकरून ती एकदम ऑटोमॅटिकली तुम्ही त्या मोडमध्ये जाता आणि तुमचा थॉट पॅटर्न हा बदलतो. ऑफकोर्स हे खूप जास्ती सूक्ष्म स्तरावर होत असेल तरी सूक्ष्म हे जास्ती पॉवरफुल असतं. सो मनाच्या स्तरावर हे जेव्हा घटना घडतात आणि तुम्ही ते थॉट पॅटर्न बदलतात, तुमचे ऍक्शन्स बदलतात किंवा तुमचा दृष्टिकोन बदलतात, तेव्हा हळूहळू तुम्हाला येणारा बाह्य एक्सपिरियन्स बदलायला लागतो. म्हणजे तुम्ही जेव्हा हे कराल ना तेव्हा तुमचे घरातली लोक म्हणतील अरे ही एवढे चिडायची, आता हिला काय झालं अचानक रीते. त्यांना पण असा शॉक लागेल की अरे असं काय ही करते. पण त्यांना तुम्ही समजून सांगू शकता की मी स्वतःवर काम करते. सो मी आशा करते म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग आणि थोडा वेगळा वाटला असेल. नक्की ही टेक्निक ट्राय करून बघा आणि काय चेंज होतोय ते पण मला ऐकायला आवडेल. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.